कोणत्या कारणाने तुझ्याकडे येऊ ग मी? कोणत्या कारणाने येऊ? तू मला नाही तसलं बोलते, नाही तसलं ऐकवते. मी तर तुझ्याकडं कोणत्या कारणाने येऊ सांग? तुला भेटायला मला कुत्रे शेण खाल्लं का ना असं तसं काय काय नाही ते बोलते, फालतूगिरी करते सारखी. मग तुझ्याकडं मी कोणत्या कारणाने कोणते येऊ सांग ना? काय कारण आहे की मी तुझ्याकडं येऊ? मला म्हणते की माझं बाळ गेलं आणि असं तसं मला भेटायला आले का? कितीतरी वेळा तुझ्याकडे भेटायला आले मी, फोनसुद्धा केलं. फोन केला तर इतकं बोलायला लागली तुझ्यामुळं झालं ना, असं झालं ते सांग ना मीडियावर, ते सांग ना लोकांना. फक्त शॉर्ट कशाला सांगते, थोडक्यात कशाला मानते की फोन केला आली का भेटायला ना असं तसं हे ते का सांगते? दुसरं सांग ना की बाबा तिने मला फोन केला होता, तिला तिची माझ्याबरोबर झाली, तिला मी खूप काय काय बोलले की तुझ्यामुळं असं झालं, तुझ्यामुळं तसं झालं, हे ते सांग ना. ते का सांगत नाही तू? ते का तुला काय व्हायला लागलं सांगायला? म्हणते की एकदा तरी आली का बघायला शेण खा असं तसं. आता मला दाजी गेली तुझ्यामुळे, तशीच तू बाई आहेस. तू जर नीट वागली असतीस ना, तू नीट बोलली असतीस ना, इज्जत दिली असतीस ना, तर दुसऱ्याने पण म्हणजे ही वेळ आली नसते अशी मला बोलायची. समजलं का? मग तेच तुला सांगते मी, तू नीट राहा, तू नीट वाग, तू नीट बोल, तर हे सगळं होईल ना. मला म्हणते की तू अशीच त्याच लायकीचे, तुला सोडून दिलं तेच तसंच पाहिजे, बरं झालं सोडून दिलं ना असं तसं. का ग? तुझ्या तेच तुझ्या मनासारखंच होतं, तुझ्या मनासारखंच झालं. पहिलं पण तुझ्या मनासारखंच होतं, तसंच झालं ना. आता पण तुझ्या मनासारखंच होतं, तसंच झालं. बरं झालं तुला. दुसऱ्याचं इज्जत करता येत नाही, दुसऱ्याची तर किंमत ठेवता येत नाही. तुला काय किंमत द्यायची का? तुझी काय इज्जत करायची सांग ना. 10-10 वेळानं फालतूसारखं बोलते, शेण खाते असं तसं नाही ते. मला आले का बघायला? तुला बघायला आलते, खीर घेऊन वगैरे ते आले होते, तर का हाकलून दिलं? परत दुसऱ्यांदा फोन लावून बोलले हे काय ग असं तसं, म्हणजे खायला काय पाहिजे का? म्हणजे नाही पहिल्या वेळेसच झालं तर खायचं, आणि दुसऱ्या वेळेस ते बाळाचं झालं होतं, तर मला काय बोलली की तुला घेणं देणं आहे, तुला काय करायचंय, तू कोण माझी विचारणारी, आता तुझ्या मनासारखं झालं. बाळ गेलं तर काय माझ्या मनासारखं झालं का? मला चांगलं वाटलं का? जरा नीट इज्जतीत जरा बोल ना, नीट जरा पद्धतशीर बोल ना. काय पण कशाला बोलते नालायकवाणी? इतकं नालायकवाणी टाकून दिलेलं नाही बोलायचं ग. काय बोलत बसते जी, तर मी व्हिडिओ पण बघत नाही, खरं सांगते. म्हणजे मला पॉईंट कळायला पाहिजे मेन, की काय बोलली. जे व्हिडिओ मी बघतच नाही ना, ऐकत पण नाही. जे मला हिचं मेन पॉईंट कळाला ना, की बाबा ही मला अशी बोललेली आहे, ही मला बोलली की काय शेण खाती, मला आलती का बघायला, हे ते. म्हणजे जे समोर स्टार्टिंग आहे का तेच मी बघते, 1-2 मिनिटाचं, बस. त्याच्यावर मी बघत नाही, काय नाही. बाकीच्या नंतरचं काय का असं ना, मी ती नंतर मला काय बोलले ते मला माहीत पण नाही, पण जे मेन आहेत ते मी बघते. तुझं बाळ गेलं, मी त्यात काय करू? सुखदुःख असतं ते मान्य आहे. तू मला म्हणशील की न काय अशी बहीण आहे हे ते, मग तुला लाज वाटत नाही का अशा बहिणीला शिवाय देतेस म्हणून, का बोलते म्हणून? तू शेण खातीस का? मला शेण चालती? तुला अक्कल नाही का? थोडी देवाने दिली, समज नाही दिली? दोघं नवरा बायको तसलेच. नवरा तुला मला म्हणतो की नीट राहा, तुझ्यामुळं झालं ना असं तसं. अरे बघ ना तुझ्या बायकोकडं, ऐक कमेंट बघ ना, कोणामुळं काय होतं का बाळाला. येऊन डायरेक्ट मला लाज नसल्याने बोलतं दोघं जण. अकल नाहीत का दोघाला सुद्धा? तुझ्यामुळे त्याला पण बडबड ऐकायला हे करायला लागले. जरा नीट हिशोबात, नीट इज्जतीत राहा, इज्जतीत वाग, इज्जतीत सगळं काय हे कर. कसं कुणाला काय बोलायचं कसं नाही, जरा नीट पद्धतशीर जरा हे कर, ठीक आहे? उगाच उचलली जीभ लावली ते हे करू नको. आपलं तुला कोण काय म्हणत नाही ना, मी काय बोलले का? तरी मला सगळे बोलले, मी तरी शांत बसले, रडवलं मी. माझे मनाला नाही हे झालं, मी रडून छोटी ते व्हिडिओ मी हे केली. मनाला लागलं तर नाही, शांत आहे. मम्मी जास्त बोलत नाही, कोण नाही, शांत आहे आपले, ठीक आहे. नाही तर नाही, तुम्हाला तिच्या कळ येते ना, तुम्हाला तिचं समजतं ना, दिसतं ना, ठीक आहे. ते तुमच्यापाशी. आपण तर काय त्यांना फोर्स करून सांगू शकत नाही की माझी चुकी आहे किंवा तुझी चुकी आहे. जसं तुला वाटेल तसं, तुम्हाला वाटेल तसं करा, जसं करायचं तसं करा, त्यात काही माझा प्रॉब्लेम नाही.
चट जे करायचं ते करा. सांगून सवरून सुद्धा तुम्हाला लाजा नाही, हे नाही ते नाही. आणि वरनं मला मध्ये शेणकान असं तसं नालायक कुत्री. आ तू बघ ना ग, तुझ्यात किती जोर आहे. तू काय कमी आहेस का साजूक तुपातली लय. आ मारण्याचे चाप्टर बोलायला किती येतं भारी. आणि दाखवते नाजूकपणा असं तसं नालायक. स्वतःकडं आपलं बोट करा, स्वतःकडं बघायचं आपण काय चुकीचे आहेत, आपण काय आहेत. तू किती खालची थराची आहेस तूच बघ ना. मला म्हणते किती खालची थराची आहे. तू बघ किती खालची थराची आहेस पहिली नालायक. माझ्यामुळं नाव घेते स्वतःचं. स्वतःमुळंच झालंय सगळं. नीट जपलं असतंच तर कशाला वेळ आली असती. काय का नालायक तोंडाचे. ठेव तुझ्या संग बोलून काय फायदा नाही.